स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नक्की लाईक करा। तर माझे केस खूप जास्त डॅमेज झालेले आहेत, सो आज मी चालले आहे स्ट्रेटनिंग करायला। तर आता मी निघाली आहे स्ट्रेटनिंग करायला आणि माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की गाडी चालवायची नाही। सो मी पोहोचले आणि हे आहे ते सलॉन, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर आहे आणि त्यांचं सर्विस पण खूप छान आहे। तर त्यांचा स्टुडिओचा आपण एक व्हिडिओ बघूयात। आणि तुम्ही बघू शकतात माझे केस किती डॅमेज झालेत, खूप जास्त डॅमेज झाले। त्यानंतर त्यांनी छान असा वॉश केला आहे असा। हेअर वॉश करून झाल्यानंतर छान असे ब्लो ड्राय केले, क्रीम अप्लाय केली आणि त्यानंतर हेअर्स स्ट्रेट केले आणि खूप छान अशी सर्विस आहे, तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा। आफ्टर प्रोसेस तुम्ही बघू शकतात, खूप छान हेअर्स झालेत, खूप छान असा रिझल्ट आहे अँड लाँग लास्टिंग पण आहे। आणि मी रेकमेंड करेन की तुम्ही नक्की एकदा तरी साताऱ्यात असाल तर या सलॉनला, या स्टुडिओला व्हिजिट करा। त्यानंतर मी आले घरी आणि मग मस्त अशी ऑमलेट बनवली। ऑमलेटमध्ये टाकला कांदा, थोडासा टोमॅटो आणि लाल मिरची पावडर। मस्त अशी ऑमलेट रेडी करून घेतली। त्यानंतर केली गरम गरम चपाती आणि मग खाल्ला पिझ्झा। दुसऱ्या दिवशी होती नागपंचमी आणि नागपंचमीसाठी मी स्पेशली साडी घातली होती, फर्स्ट टाईम मी स्वतः नेसली होती। तर आज बेत होता पुरणपोळीचा, सो डाळ छान शिजवून घेतली, त्यातलं पाणी सेपरेट करून घेतलं आणि मग पुरण एकीकडे तयार करायला घेतलं। तर डाळ वेगळी करून घेतली आणि त्यामध्ये मग मी ॲड केला गूळ आणि मग छान असं पुरण शिजून दिलं आणि जे पाणी आहे डाळीचं ते आमटीसाठी ठेवलेलं होतं। त्यानंतर मग तुम्ही बघू शकता की पुरण किती छान शिजले। एकीकडे केली आमटीची तयारी, लसूण, त्यानंतर कढीपत्ता, कांदा खोबऱ्याचा मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि जे आपण पाणी साईडला ठेवलं होतं ते पण त्यामध्ये ॲड केलं। आमटी छान उकळून दिली आणि कटाच्या आमटीला कट आला नाही, तर ती कटाची आमटी कसली। त्यानंतर मस्त अशी गरमागरम कांदा भजी बनवून घेतली आणि पावसाळ्यात कांदा भजी खायची मज्जाच काहीतरी वेगळी असते। आणि फर्स्ट टाईम मी पुरणपोळी केली आहे, म्हणजे मी फर्स्ट टाईम लाटली आहे आणि मी ते ट्राय करत होते। मग मस्त असं पुरण त्या गोळ्यामध्ये टाकून घेतलं, छान अशी पुरणपोळी लाटून घेतली आणि फर्स्ट टाईम केली होती मी, पण खूप छान झाली होती पुरणपोळी। त्यानंतर थोडीशी फुलं मी घेऊन आले होते आणि जास्त काही फुलं नव्हती पण जी मिळाली। त्यानंतर छान अशी पूजा करून घेतली आणि मग पुरणपोळी खाल्ली।